नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं. होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा या ठिकाणी सोयाबीनची विक्री. होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री. पण 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री का करावी? 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री किती करावी? आणि जर 4500च्या भावावर आपण देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी फायदा होणार काय? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री. होय मित्रांनो, ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता 4500च्या भावावर देशांतर्गत बाजारामध्ये 100% करा सोयाबीनची विक्री. तरच होईल मित्रांनो आपला या ठिकाणी 100% फायदा. मग देशांतर्गत बाजारामध्ये 4500च्या भावावर सोयाबीनची विक्री का करावी? देशांतर्गत बाजारामध्ये 4500च्या भावावर सोयाबीनची विक्री किती करावी? या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर. सध्याच्या कंडिशनला जर बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा बाजारभाव दिसत आहे तो बाजारभाव आहे 4300 ते 4600च्या दरम्यान. देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनची आवक मागच्या काही दिवसांमध्ये वाढून 1.25 लाख क्विंटलच्या आसपास पोहोचली आहे. पण जाणकारांच्या मते येत्या 15 दिवसात सोयाबीनची ही आवक 1.25 लाख क्विंटल पर्यंत खाली येणार आहे, ज्यामुळे सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळू शकतो आणि सोयाबीनचा बाजारभाव 100 रुपयापर्यंत इथं सुधारणा आपणास दाखवू शकतो. पण भविष्याचा विचार करा. मार्च महिन्यात देशामध्ये निवडणुका असतील, त्यामुळे आचारसंहिता लागेल, त्यामुळे खाद्यतेलाचे बाजारभाव एका लेव्हलवरती ठेवण्यात येतील. मार्च महिन्यात देशामध्ये मोहरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढणार, त्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव दबावात येईल. आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपण जर बघितलं तर मार्च महिन्याच्या मध्यानंतर म्हणजे 15 मार्च नंतर ब्राझील, अर्जेंटिना, पॅराग्वे आणि उरुग्वे या चारही देशांचं सोयाबीन मार्केटमध्ये येईल. यामुळे जागतिक सोयाबीनचा भाव मार्च महिन्यात दबावात राहण्याची दाट शक्यता आहे. यामुळे देशात सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव दबावात राहू शकतो. यामुळे भविष्याचा आधार घेत असताना जागतिक व देशांतर्गत बाजारामध्ये
सोयाबीनच्या बाजारभावात अधिक तेजी येण्याची शक्यता नाही। यामुळे करायचे काय आपल्याला, प्रत्येक तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करायची। म्हणूनच म्हटलो 4500 चा 4600 चा भाव मिळाला की तिथं 25% सोयाबीनची विक्री करा। 4700 4800 च्या भावावर 50% सोयाबीनची विक्री करा आणि उर्वरित सोयाबीन जे 25% आहे त्याला आर्थिक गरजेनुसार जर आपण विकलं तर आपला होईल मित्रांनो या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।